मी आज ही अशी नाईट ड्रेसमध्ये शुक्रवारचा बिग बॉसचा एपिसोड टेलिकास्ट होण्याच्या आधीच वीकेंडचा रोस्ट घेऊन तुमच्याकडे का आले याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे या व्हिडिओच्या शेवटी. बिग बॉस मराठीचा 5वा आठवडा हा मान काप्या कमी आणि कान काप्या जास्त वाटला. त्या अरबाज आणि निक्कीचे एकमेकांच्या बद्दलचे जे ढाचे सगळे ऐकायला मिळाले त्याने अक्षरशः कान कापून घ्यावेसे वाटत होते. बरं, ही बाकीची सगळी मंडळी एक तेलाचे कॅन्स घेऊन बसली होती आणि जसा चान्स मिळेल तसं पळीपळीने आगीमध्ये त्या तेल ओतत होती. बरं, ती आग खरी आग नव्हतीच. एखाद्या पहिलीतल्या मुलाने आगीचं ड्रॉइंग काढावं अशी ती आग होती. हे बाकीच्या कुणालाच कळू नये का एवढं इन्व्हॉल्व्ह व्हावं? आणि हे एवढं तेल ओतून ओतून शेवटी काय झालं? तेल गेलं, फुटेज गेलं आणि हाती राहिलं अर्ध मत्स्येंद्रासन निकी आणि अरबाजचं. निकी आणि अभिजितने जे काही एक ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट अशी फ्रेंडशिप तिथे सुरू केली त्याचा बेसच मुळात AI जनरेटेड होता. मला इथे स्वातंत्र्य फील होतंय. मग तू त्या अरबाज बरोबर जेव्हा होतीस तेव्हा तू काय करत होतीस? त्याच्या जीवावर तू ज्या काही उड्या मारल्यास आणि साध्या सुद्धा उड्या नाही, पिंगपॉंग बॉलला सुद्धा लाज वाटेल एवढ्या उड्या मारलेल्या आहेत. त्याच्या एकूण 1 हॉर्स पॉवरचा उपयोग तिने टास्कमध्ये करून घेतला. त्याच्यानंतर ते लसन म्हणू नका किंवा मग इरिना म्हणू नका, त्याची हग म्हणू नका, त्याने मला का नाही हग केलं, इथपासून ते अगदी वाटेल त्या गोष्टींसाठी तू पॉझिटिव्ह झालीये आणि त्याच्यामुळे अख्खं घर डोक्यावर घेतलेलं आहे आणि तुला आत्ता स्वातंत्र्य फील होत आहे. आणि मग त्यानंतर निकीने A टीम विरुद्ध जे काही एक बॅशिंग सुरू केलं. बरं, त्यातला शब्दन शब्द हा वीकेंडला वापरला गेलेला होता आणि म्हणजे एका चक्रव्यूह नंतर तुला अचानक सगळ्यांची मतं एवढी पटली की जान्हवी तिची सावली आहे, वैभवला त्याचा गेम नाहीये, हे सगळं तुला एका चक्रव्यूह नंतर एकदम तुला हे सगळं असं जीवनाचं सार असं सगळं कळलं. अँड सेम विथ जान्हवी. नॉमिनेशनमध्ये आपल्या निकीला नॉमिनेट करताना तिने जे काही शब्द वापरले ते सगळे आणि सगळे आपले शब्द होते यार. की ती निकी कशी बेशिस्त आहे, ती कशी अतिशय ओव्हर स्मार्ट आहे, हे सगळं आपण बोलायचो आतापर्यंत. वीकेंडला बोललं जायचं. अचानक एका चक्रव्यूह नंतर ह्यांची सगळ्यांची मतं अशी पार अशी चक्रावून टाकणारी अशी झाली. एक तर निकीने चक्रव्यूह मध्ये ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या इतक्या साधारण होत्या. ती जे या सगळ्यांच्या मागे बोलत असते त्याच्यापेक्षा त्या अतिशय साधारण होत्या. आणि मग तुझी जर का त्यांच्याशी एवढीच मैत्री होती, तू एवढीच हर्ट होती, तर तुला एकदा सुद्धा त्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्याशा नाही वाटल्या? जाब विचारावं असं नाही वाटला? तू तर सतत खूप तोंडावर बोलतेस ना सगळं, ते करावं असं नाही वाटलं? अरबाज कमिटेड आहे हे कळून सुद्धा त्याच्याविषयी चकार शब्दाने डिस्कशन नाहीये कुणाच मध्ये. म्हणजे ह्याला समजूतदारपणा म्हणावा का हे गृहीतच धरलेलं आहे की बाबा हे असं असणारच आहे. बरं, त्या बिग बॉसच्या घरामध्ये 57,000 कॅमेराज आहेत, पण ही जान्हवी कुठे एक आभाळातल्या कॅमेराकडे बघून बोलत असते. एकही कॅमेरा तिची नजर टिपू नाही शकत. बिग बॉस, ही जी मुलगी आहे ती अतिशय मला ओव्हर स्मार्ट वाटते आणि अतिशय बेशिस्त आहे आणि मला हे मुळीच नाही आवडत, अतिशय मूर्ख आहे. वर्षाताईंनी ज्या एका सूर पकडलेल्या घनश्यामला सेफ केलं त्याला प्लीज पकडून आणा किंवा त्याला वाईल्ड कार्ड एंट्री द्या. तो कुठं आहे? त्यांनी ज्याचं कौतुक केलं तो घनश्याम कुठं आहे? आणि आपण वर्षाताईंना सासू म्हणतो, पण खरं तर अंकिताचे अभिजितला जाणारे टोमणे ऐकून मला हा रोल कधी कधी रिव्हर्स करावा असा वाटतो. तिला, अंकिताला जो काही एक अभिजित नावाचा गळू झालेला आहे कायमस्वरूपी, वळूया आता आपण अभिजितकडे. या आठवड्यातले सुरुवातीचे जे 3 दिवस होते तेव्हा मला जरा असं होत होतं की यार अभिजित एकदा तरी असं म्हणेल की अगं निकी गप्प बस, किंवा मग अगं निकी मी गाणं म्हणत असताना या 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 करून बोंबलू नको, जरा शांत बस. पण हा एक विपश्यनेला आल्यासारखाच बसला होता, काही स्टँड घेत नव्हता. मी स्क्रीन झूम करून सुद्धा पाहिला, म्हटलं याने कानामध्ये कापसाचे बोळे घातलेत का, पण तसंही काही नव्हतं. पण मग नंतर त्याने स्टँड घेतला, त्याने सगळी बंधनं तोडली आणि मग बिग बॉस नगरीमध्ये एकच जल्लोष असा दुमदुमला. आणि मग या जखमी योद्ध्याकडून खेळण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा सगळी लोक काय म्हणाली? नको 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 नको. पण तरी सुद्धा तो खेळला. का? टीमसाठी खेळला. मी नॉमिनेटेड आहे म्हणून नाही खेळला.
या वाक्यावरून आठवलं, अंकिताने घनश्यामची तंगडी धरून त्याला जे ओढलं दॅट वॉज मोर इंटेन्शनल दॅन घनश्यामने फरफटत जाताना वर्षाताईंच्या पायाचा आधार घेणं. आणि त्याने वर्षाताईंना पाडलंच नव्हतं. उलट अंकितानेच घनश्यामवर जो काही इतक्या दिवसांचा एक राग काढला ना, आणि नॉमिनेटेड लोकांनीच प्रूव्ह करावं असं काही नाहीये. घनश्याम सुद्धा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी चांगलं खेळू शकतो. आणि या गोकुळाष्टमीला घनश्यामने छान खेळून दाखवलंच. आणि तो सगळा ड्रामा झाल्यानंतर सगळ्यांनी अंकिताला जे काही एक हरभराच्या झाडावर चढवलं. तुम्हाला भीती वाटली की घनश्याममुळे ती आता फेरी रद्द होणार आणि मग बीबी करन्सी जाणार, मग घराचं नुकसान होणार. पण अभिजितच्या साईडने जेव्हा कुणीतरी खेळायची वेळ आली तेव्हा कुणीच का नाही मग समोर आलं. तेव्हा नाही आठवली तुम्हाला बीबी करन्सी? निकीने बॉक्स फोडला म्हणून जान्हवीने सुद्धा बॉक्स फोडला, तेव्हा नाही आठवली तुम्हाला बीबी करन्सी? तेव्हा सगळे अगदी छान मस्तपैकी आवडीने निकीची हवा फुस झाल्यावरनं मला सुद्धा अतिशय आत्मिक शांतता मिळाली. मला खूप आनंद झाला होता. पण जर का तुम्हाला तिला दाखवूनच द्यायचं असेल, तुम्हाला तिला एकटंच पाडायचं असेल, तर ते स्वतःच्या कन्व्हिनियन्सने नाही तर योग्य कारणासाठी एकटं पाडून दाखवा. जेव्हा तुम्ही तिच्या साईडने सुद्धा जाल, जेव्हा तुम्ही तिच्या ग्रुपमध्ये सुद्धा असाल ना, तर मग तेव्हा सिच्युएशन जर का रॉंग असेल तर तेव्हा राईट साईडची तुम्ही बाजू घ्या. मग मानलं तुम्हाला. अंकिताला प्लीज कोणीतरी आतमध्ये जाऊन सांगा की अगं तू आतमध्ये एक समंजस प्रेक्षक नाहीयेस, तू इथे खेळाडू आहेस. जान्हवीला नॉमिनेट का नाही करायचं? तर मला तिचा गेम अजून पुढे जाऊन बघायचा आहे. मी आता कन्फ्यूज झाले, मला तिचा बघायचा आहे गेम. इतके दिवस तिने डोक्याची मंडई केली होती, तुला अजून आता तिला चान्स द्यायचा आहे तुला, आणि तुला डीपीला नॉमिनेट करायचंय. जान्हवीलाच जाऊन सांगणार की तू बाहेर ये बाई, तूच निकीला नडू शकते, आम्ही तर काही नाही हे करू शकत. तुम्ही शस्त्र टाकली नाहीयेत, पुरून ठेवली आहेत जमिनीमध्ये. ती जान्हवी तुझं एकूण एक वाक्य तुझ्याच विरोधात पुढे जाऊन वापरू शकते आणि तिने का नाही वापरावं? ती जान्हवी आणि वैभव आत्ता ते दोघं जण निकीच्या विरोधात आहेत म्हणून ते आत्ता भांडतायत. पुढे जाऊन एक छोटा फटाका फुटला की ती चांडाळ चौकडी एकत्र येणारच आहेत. आर्याचा या आठवड्यातला परफॉर्मन्स म्हणजे नाक काप्या होता. किती मोठा अपेक्षाभंग. बट एनिवे, सो आज मी शुक्रवारचा एपिसोड टेलिकास्ट होण्याच्या आधीच हा रोजचा व्हिडिओ शूट केलेला आहे. याचं कारण असं आहे की उद्या म्हणजे शनिवारी माझा नियम व अटी लागू या नाटकाचा प्रयोग आहे डोंबिवलीला रात्री 8:30 वाजता. आणि मला जरा झालेला आहे व्हायरल फीवर. आज जरा बरं आहे, पण आता होपफुली शुक्रवारचा एपिसोड जो मी आता बघेन त्याच्यामध्ये होपफुली अरबाज आणि निकीचा व्हायरल फीवर सगळ्यांमधनं उतरलेला असेल. बाकी काय, नेक्स्ट वीकेंडचा आपला रोस्टचा व्हिडिओ येणारच आहे, कारण आपल्या रोस्टला नाहीये काही नियम व अटी लागू. सो तोपर्यंत भेटूच.